नमस्कार, मी चेतन वागज. या व्हिडिओच्या माध्यमातून समोर यायचं कारण म्हणजे पुणे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जे सर्वपक्षीय टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. मग ती अभिमन्यू पवारांची टोळी असू द्या, रोहित पवारांची टोळी असू द्या, गोपीचंद पडळकरांची टोळी असू द्या किंवा काँग्रेसची टोळी असू द्या, यांच्यामुळं ऑनलाईन ऑफलाईन आंदोलनात आपलं जे नुकसान झालेलं आहे किंवा विद्यार्थी जे उद्ध्वस्त करायचं काम झालेलं आहे त्याच्या खोटारडेपणामुळं किंवा नाकर्तेपणामुळं, तर यांनी काय खोटारडेपणा केला किंवा ह्यांचा काय नाकर्तेपणा आहे तो समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या मध्ये. तर प्रायमरीली मी या व्हिडिओत दोन गोष्टीवर बोलणार आहे की ऑफलाईन आंदोलनात पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांची भूमिका आणि आंदोलनाला परवानगी होती का नव्हती. तर मी पहिला छोटा मुद्दा घेतो की पुण्यातील शिक्षकांची जी भूमिका होती ऑफलाईनच्या आंदोलनात, तर माझं असं म्हणणं आहे की यावेळेस जसे 100% विद्यार्थी ऑफलाईनच्या बाजूने होते तसे शिक्षकही ऑफलाईनच्याच बाजूने होते. ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत होते, पण त्यांचं झालं होतं सँडविच. एका साईडला त्यांना विद्यार्थी प्रेशराईज करत होते, एका साईडला पोलीस त्यांच्या मिटिंगावर मिटिंग घेत होते, तरी ते त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करत होते की हे ऑफलाईन व्हावं म्हणून, एमपीएससीने घेतलेला निर्णय ओव्हरटर्न व्हावा म्हणून सीबीटीचा. आता राहिली गोष्ट, ज्या पुण्यातील आंदोलनाबद्दल सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष राहून राहिलं होतं, तर ते आंदोलन का झालं नाही किंवा त्याला परमिशन होती का नाही हे मला पुढे आणायचं आहे. तर ही जी टोळी आहे ही राजकीय किंवा आर्थिक फायद्यासाठी निर्माण झालेली पुण्यातील, त्यांनी काय सांगितलेलं आहे सगळ्या महाराष्ट्रभर की पुणे पोलीस आंदोलनाला परमिशन देत नव्हते. माझं म्हणणं आहे, कुणी सांगितलं पुणे पोलीस परमिशन देत नव्हते? पुणे पोलिसांनी मला परमिशन दिलेली होती आंदोलनाची. सीपी सरांनी स्वतः परमिशन दिलेली होती. 13 तारखेला मी सीपी ऑफिसला परमिशन घ्यायला गेलो होतो. 13 तारखेला सीपी ऑफिसला परमिशन घ्यायला गेल्यानंतर मी सीपी सरांच्या केबिनच्या बाहेर थांबून फोन केला सीपी सरांना की सर मी केबिनच्या बाहेर आलेलो आहे, मला तुम्हाला भेटायचं. सीपी सर त्यावेळेस त्याच्या मिटिंग हॉलमध्ये होते. मिटिंग हॉलमध्ये त्यांनी मला बोलवून घेतल्यानंतर मी सीपी सरांना बोललो की सर मला थोडं हे बोलायचं व्यवस्थित, थोडं काही गोष्टी एक्सप्लेन करायचे आहेत, मला तुम्हाला पर्सनल भेटायचे. सरांनी सांगितलं की तो केबिनमध्ये बस माझ्या आणि आपण बोलू तिथं. मग सीपी सरांची माझी केबिनमध्ये मिटिंग झाली. मी त्यांना हे ऑफलाईन होण्यासाठी आंदोलन का करायचे आणि माझी भूमिका काय आहे किंवा विद्यार्थ्यांची भूमिका काय आहे हे मी त्यांना परसुएट करायचा प्रयत्न केला. ऑलरेडी त्यांना हा मुद्दा माहीतच होता. तर सीपी सरांनी माझं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मला सांगितलं की चेतन तू आंदोलन कर, मला परमिशन दिली आणि आंदोलन फक्त कलेक्टर ऑफिसला कर म्हणून सांगितलं. मग मी सीपी सरांना सांगितलं की मी ते कलेक्टर ऑफिसला आंदोलन करण्यासाठी आम्ही थोडं अनुत्सुक होतो. मग सीपी सरांनी माझ्यापुढे एक पर्याय ठेवला दुसरा, की मला सांगितलं की चेतन संध्याकाळपर्यंत तुम्हाला 3 जागा अशा सुचव ऑप्शन म्हणून जिथं तुला आंदोलन करायचं आहे, त्यातून आपण एक जागा ठरवू. पण तुला कलेक्टर ऑफिसला करायचं असेल तर तू आत्ताही कर, माझी काय हरकत नाही आणि तू फॉर्मॅलिटी करून घे बाकीच्या आंदोलनाबद्दल. म्हणून ठीक आहे सर. मग तिथून सीपी सरांकडून परमिशन निघाल्यानंतर मी आंदोलनाची तयारी करायला गेलो. आमची जी टीम आहे, रवी सर आहेत, प्रेम शिंदे सर आहेत, बलजीत जाधव सर आहेत किंवा हेगडकर सर आहेत, होळकर आहे, नाजरेकर सर आहेत, त्यांनी आम्ही सगळी JM रोडला बसून आंदोलनाची तयारी चालू केली. आता आम्ही आंदोलनाची तयारी चालू करायला का केली, तर आमचं एक वैयक्तिक आमचं असे प्लॅन ठरला की आपल्या ताकदीवर ॲटलिस्ट आपल्याला 500 मुलं न्यावी लागतील सुरुवातीला. मग बाकी आपण सोशल मीडिया थ्रू किंवा वैयक्तिक भेटीगाठी घेऊन लायब्ररीमध्ये जाऊन क्लासमध्ये जाऊन आपण अवेअरनेस क्रिएट करू आणि त्याला एक मास प्रोटेस्टमध्ये कन्वर्ट करू. तर सुरुवातीला एक 500 मुलं तयार करावं लागतील आंदोलनासाठी. तर आम्ही आंदोलनाची तयारी करत होतो. तोपर्यंत आम्हाला सोशल मीडियातून असं कळलं की ही जी टोळी आहे ह्या टोळीनी पुणे सीपी ऑफिसमधून पुणे पोलिसांकडून मोर्चाला परवानगी घेतली आणि ह्यांचं शिष्टमंडळ पुणे सीपी सरांकडून माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आता माझं म्हणणं हे आहे की आंदोलन करायचं होतं का मोर्चा करायचा होता, आणि मोर्चा करून ह्यात साध्य काय होणार होतं? आपल्याला आंदोलनच करावं लागणार होतं, मास प्रोटेस्ट. पण ठीक आहे म्हणलं. मग त्याच्यानंतर त्यांना जसं कळलं की यांना कळलं नाही, मला जसं कळलं की यांना परमिशन मिळालं, मग मी सीपी ऑफिसला गेलो मोर्चाची परमिशन. तर सीपी सर तिथं नव्हते. पण आता दुसऱ्या दिवशी काय झालं, हे गेले मुंबईला सरकारला भेटायला. तर सरकारकडे गेल्यानंतर सकाळी परत ह्यांचं श्रेयवादाची लढाई कशी होती बघा. एक अभिमन्यू पवार जे होते, अभिमन्यू पवारांची जी टोळी आहे ती ह्या शिष्टमंडळाच्या अभिमन्यू पवारांची टोळी तिथे गेली. त्यांना पाठच कळलं असेल की तिथं जायचं आहे म्हणून. परत हे पण गेले. आता हे ज्यावेळेस CM सरांबरोबर मिटिंग करून बाहेर आले किंवा सरकारमधल्या प्रतिनिधींबरोबर मिटिंग करून बाहेर आले, तर ह्यांनी काय सांगितलं की हे जे आहे की CM सर सकारात्मक आहेत आणि MPSC जोपर्यंत एका शिफ्टमध्ये एक्झाम
घ्यायचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार नाही तोपर्यंत सीएम सर ऑफलाईन घेणार आहे. आता हीच गोष्ट तुम्ही जर बिटवीन द लाईन्स किंवा बिहाइंड द लाईन्स अनालिसिस केली तर तुम्हाला हे समजेल की हे सरकारला तिथंच ऑनलाईनसाठी कन्सेंट देऊन आले होते की तुम्ही ऑनलाईन करा. हे इनडायरेक्टली नॉर्मलायझेशनचा मुद्दा तिथे डिस्कस करून आले. म्हणजे मला जे आकलन होतं त्यानुसार नॉर्मलायझेशनचा मुद्दा डिस्कस करून आले. आता याच्यात परत एक गोष्ट राहिली की तुम्ही बोलाल की याचे शिष्टमंडळ केलं होतं किंवा माझंही म्हणणं आहे सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे की ह्या शिष्टमंडळाला सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करायची अथॉरिटी कोणी दिली? वास्तविकता ह्या टोळीनी छत्रपती संभाजीनगर किंवा लातूरच्या प्रतिनिधींना बोलवायला पाहिजे होतं. माझी जी माहिती आहे त्यानुसार सगळ्यात आधी जी ठिणगी पेटवली ती कांगणे सरांनी पेटवली छत्रपती संभाजीनगरमध्ये. लातूरमध्ये आंदोलन केलं. आता कांगणे सरांना त्यांनी हे केलं का, कॉन्टॅक्ट केला का त्यांचे प्रतिनिधी पाठवा म्हणून? नाही केला. लातूरच्या ऑर्गनायझरला केला का? नाही केलेलं दिसत कुठंच. आता ही जी टोळी गेली, बरं गेली ती गेली, हे हरवून आले आपल्याला कुठेतरी. आता ह्यानी काय केलं? दुसरं एक सांगतो, ह्याचं राजकारण आणि नाटकं सांगतो सर्वपक्षीय टोळीचं. काही दिवसापूर्वी रोहित पवारांनी पुण्यात नाटक केलं ऑनलाईनच्या विरोधात. एक हे घेतला, कार्यक्रम घेतला. त्याच्यानंतर अभिमन्यू पवारांचं नाटक सांगतो. हे सर्वपक्षीय टोळी आहे ना. अभिमन्यू पवारांचं नाटक सांगतो कसं आहे. या टोळीतला एक विद्यार्थी ऑनलाईन काय आला, अभिमन्यू पवारांचा त्यावेळेस फोन काय येतो, फोन आल्यानंतर तो डायरेक्ट म्हणतो की सर तुमचं धन्यवाद. ऑनलाईन आल्यावर बरोबर फोन आला, सर तुमचं धन्यवाद आणि विद्यार्थ्यांशी तुम्ही संवाद साधा. अभिमन्यू पवार विद्यार्थ्यांशी डायरेक्ट संवाद साधतात आणि त्यांचा फोन कट होतो. अरे नाटक करायचं व्यवस्थित तर करा ना, मला काही कळत नाही. आता राहिली गोष्ट, तुम्ही म्हणाल की मला आंदोलनाची परमिशन होती, ह्याचा पुरावा काय आहे? तर CP ऑफिसला जाताना खाली तुमचं रजिस्ट्रेशन होतं. CP सरांच्या केबिनमध्ये जाताना फर्स्ट फ्लोअरला त्यांचे PRO असतात. ते PRO तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन होतं आणि तिथून तुम्हाला आत जायला परवानगी दिली जाते. परत आणि आंदोलनाची परवानगी मिळाली. तुम्ही म्हणाल तो डिक्लेअर का केलं नाही? डिक्लेअर का केलं नाही त्याला एक कारण होतं की मला ह्या टोळीसारखी चमकगिरी करायची नव्हती. आणि माझा जो स्वभाव आहे किंवा पर्सनॅलिटी आहे, आमच्या टीम ज्या प्रकारे काम करते त्यानुसार आम्ही स्ट्रॅटेजिकली मुवमेंट पुढे नेऊन त्याचं रिझल्ट रीप करण्यावर आमचा भर असतो. आता तुम्हाला मी हे करू शकत होतो की CP ऑफिसला जाताना एक व्हिडिओ टाकू शकत होतो, एक फोटो टाकायचा आणि सोशल मीडियावर व्हायरल करायचा, चाललोय CP सरांकडे. परत CPच्या केबिनमध्ये जाताना एक व्हिडिओ व्हायरल करायचा की गेलो आता CP ऑफिसकडे, परमिशन मिळू किंवा नाही मिळू, विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन होऊ किंवा नाही होऊ, स्वतःचं चमकगिरी करू शकत होतो. पण मला ते करू वाटत नाही आणि माझी काम करायची पद्धत किंवा आमच्या टीमची काम करायची पद्धत तशीच आहे. तर हे स्ट्रॅटेजिकली हे करायसाठी कसं काम पुढे न्यायचं असतं, मी 2-3 गोष्टी सांगतो, म्हणजे तुम्हाला हे होईल. ह्याच्या आधी कसं स्ट्रॅटेजिकली गोष्टी पुढे नेलेल्या आहेत. एक तर तुम्हाला BMCचा मुद्दा माहीत असेल. BMCच्या मुद्द्यात डेट संपून गेल्यानंतरही GDC अकॅडमीचा जो चॅनल होता त्याच्यावर येऊन मी बोलत होतो की त्याची पहिल्या प्रयत्नात पास व्हायची अट होती, ती रद्द करणारच आहे. तर डेट संपून गेल्यानंतर ती अट रद्द केली होती, कारण मला तत्कालीन DCM जे होते देवेंद्रजी त्यांनी सांगितलं होतं चेतन ही अट रद्द होणारच. तर त्याच्यावर विश्वास ठेवून मी ती अट रद्द केली होती. दुसरं झालं की हा जो पेपरफुटी विरोधी कायदा आहे त्याच्यात कसं स्ट्रॅटेजिकली पुढे नेऊन पेपरफुटी विरोधी कायदा आणला महाराष्ट्रात हे तुम्हाला समजेल. ते विधिमंडळात देवेंद्रजी बोललेले आहेत की चेतनची काय भूमिका आहे ते कायदा पुढे आणण्यात. राहिली गोष्ट सारथीच्या विद्यार्थ्यांना, बार्टी महाजूत नाही, सारथीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नव्हती. तर ती स्कॉलरशिप देण्यात सगळ्या काय भूमिका बजावली मी हे आमदार सिद्धार्थ शिरोळे सांगतील आणि देवेंद्रजींकडून कशी स्कॉलरशिप मिळवून दिली ते पण तुम्हाला दिसून येईल ऑनलाईन याच्यावर यूट्यूबवर. आता माझं हे बोलायचं आहे की तुम्हाला असं भासवलं जातं की माझा काही क्लास नाही, माझं काही हे नाही. पैसे मिळवण्यासाठी तुमचा क्लासच असावा अशी काही गरज नाही. या टोळीचं बाकीचं मी आधीच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. हे पैसे कसे कमवतात? एक तर ह्यांचे टेलिग्राम चॅनल आहेत त्याच्यावर ॲडव्हर्टाईज टाकतात, यूट्यूब आहेत यूट्यूबमधूनही ह्यांना पैसे मिळतात किंवा बाकी काही गोष्टी असतील ते मला माहीत नाही बाकी काय चालतं ते, आणि त्याचे पुरावे नाहीत माझ्याकडे, त्यामुळे मी काही बोलत नाही ह्यांनी काय करतायत ते. आता राहिलं मला बाबांनो हे सांगायचं आहे की ॲटलिस्ट आता तरी ह्या टोळीच्या नादी लागू नका. कायम काय झालेलं आहे की मी एक गोष्ट सांगत असतो कायम की शिकारी येतो, दाणे टाकतो, दळ टाकतो आणि आपल्याला अडकवतो, जसे पोपटाची गोष्ट आहे. तर सेम गोष्ट आपली परत होते. ही टोळी आपल्याला परत फसवते आहे.
आणि आत्ता परत ह्यांनी विद्यार्थ्यांना हे लावून ठेवलेलं आहे, आशा लावून ठेवलेलं आहे की आपण 1 वर्षांनी बघू, 10 दिवसात हे केलं ते केलं. माझं पर्सनल असेसमेंट असं आहे की सीएम सर किंवा DCM किंवा पूर्ण कॅबिनेट जरी गेली तरी MPSC हा डिसिजन आता रिकन्सिडर करेल असं वाटत नाही ऑगस्टच्या पुढे. कारण काय आहे, ती पण एक ॲटोनॉमस बोर्ड आहे, त्यांची पण एक गरिमा आहे. तर बाबांनो, ह्या टोळीच्या नादाला लागू नका. जसं कांगणे सरांनी म्हणलं की आपल्या विद्यार्थ्यांचं आणि सगळं होतकरू विद्यार्थ्यांचं आणि बाकी सगळे जे MPSC चे ॲस्पिरंट आहेत त्यांचा ह्या टोळीने ऑनलाईन ऑफलाईनमध्ये परत एकदा कार्यक्रम लावलेला आहे आणि आपलं नुकसान केलेलं आहे आणि ह्याने आपल्याला उद्ध्वस्त केलेलं आहे, ऑलमोस्ट उद्ध्वस्त केलेलं आहे. त्याच्यामुळं त्या टोळीच्या नादाला लागू नका आणि अभ्यास केला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. थँक्यू.